10 महिने पाण्यामध्ये विलिप्त होणारे हे मंदिर 2 महिने फक्त पाण्याच्या बाहेर येतं. ह्या मंदिराला आपण आज भेट देऊया. हे मंदिर पुण्यातील मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरातील शिळेम या गावाजवळ आहे. हे मंदिर शिवकाळाशी जोडले गेले आहे. स्थानिकांच्या बोलण्यानुसार या मंदिराचा इतिहास सुमारे 400 ते 500 वर्षपूर्व जुना आहे. या मंदिराची रचना यादवकालीन आणि हेमाडपंथी वास्तुकलेचं एक सुंदर उदाहरण आहे. पवना धरणाची निर्मिती झाल्यानंतर हे प्राचीन मंदिर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आले. त्यामुळे हे मंदिर वर्षातून सुमारे 9 ते 10 महिने पूर्णपणे पाण्याखाली असते. दरवर्षी उन्हाळ्यात विशेषतः एप्रिल ते मे महिन्यात जेव्हा धरणाची पातळी खालावते तेव्हा हे मंदिर पाण्याबाहेर येते. उन्हाळ्याच्या या काही महिन्यात भाविकांच्या येथे खूपच गर्दी असते. या वागेश्वर मंदिराचं नाव हे तेथील गावालाही दिलं गेलं आहे आणि हे मंदिर जेव्हा पवना धरण सुरू झालं किंवा बनलं तेव्हापासून ते पाण्यामध्ये गेलं तर साधारणतः 2018 ते 19च्या नंतर ते पाण्याची पातळी खूप कमी झाल्यामुळं ते पाहायला भेटू लागलं. पाण्यामुळे विलिप्त होत चाललेला नंदी आपल्याला इथे पाहायला भेटतो. मंदिरांच्या खांबावर आणि भिंतीवर केलेले कोरीवकाम हे समृद्ध इतिहासाची साक्ष देतो. गाभाऱ्यातील शिवपिंडही अप्रतिम आहे आणि मंदिराबाहेरील हे दृश्य अप्रतिम आणि खूप मनमोहक आहे. नक्की तुम्ही या मंदिराला भेट द्या.